मोठी प्रकरणांसंदर्भात मोठे गौप्यस्फोट केले, त्या संदर्भातले काही कागदपत्र होती का आणि हे ठरवून झालेलं दिसतंय का? कारण तासाभरापूर्वी लाईट बंद होतात परिसरातले, नंतर ते घरात शिरतात. 10 सीडी याच्यामधल्या घेऊन गेलेले आहे. पाकिट तसंच ठेवलेलं आहे, सीडीच्या कव्हरमधून याच्यातून ते काढून गेलेले आहे. आणि यातल्या ज्या 7 सीडी आहेत त्या बाकी 7 सीडी याच्यामध्ये आहेत. त्याच्यात चोरून नेला भाऊ, त्याच्यात काही महत्त्वाच्या होत्या का आपल्या? तर मी पाहिल्याच नाही ना अजून. अच्छा, पाहिल्याशिवाय मला तुम्हाला सांगता येणार नाही. पण ह्या ज्या आहे सीडी, तर ह्या आहे माझ्याकडे, हे मी तपासून घेतो, पोलिसांनाही दाखवतो. भाऊ आपण आता मगाशी म्हटलं की सीडी असेल किंवा मोबाईल असेल काही खाजगी आहेत आणि मी तुम्हाला दाखवू शकतो, तर ते खाजगी जे व्हिडिओ फोटो जे काही असेल ते कुठल्या राजकीय व्यक्तीचे, बिल्डरचे, कुणाचे आहेत? काय आहे तर तपासाचा भाग आहे. आता मी कुणाचंही नाव घेऊ इच्छित नाही किंवा कुणावरही आक्षेप किंवा आरोप किंवा भंगुले निर्देशसुद्धा मी करणार नाही. पोलीस चौकशी करतील. एकंदरीत मला एवढंच म्हणायचं आहे की चोरी करायची आहे तर चोरीच्या हेतून आलं असतं तर चोरी केली असती. परंतु या ठिकाणी सीडी जाणं किंवा ते सगळे कागदपत्र जाणं, सगळ्या ऑडिओचे जे माझे काही पेन ड्राईव्ह होते ऑडिओचे, ते पेन ड्राईव्ह जाणं, पेन ड्राईव्ह तर माझ्याकडे जवळपास 30-35 पेन ड्राईव्ह होते त्यामधले. आणि हे सगळे पेन ड्राईव्ह त्याच्यातले नव्हते, सगळे सिनेमाच्या गाण्यांचे होते, पण तेही उचलून ते घेऊन गेलेले आहेत. त्या पेन ड्राईव्हमध्ये असं विशेष काही नव्हतं. ते पिक्चरचे गाणे मला आवडतात, त्या पेन ड्राईव्ह ते घेऊन गेले सगळेचे सगळे. महत्त्वाचे राहिले भाऊ शिल्लक पेन ड्राईव्ह अजून तुमच्याकडे? काही मला माहिती नाही पेन ड्राईव्ह दिसले काय. भाऊ इथून जिल्हाधिकाऱ्यांचा बंगला आहे, 8 किलोमीटर अंतरावर पोलीस स्टेशन आहे, न्यायाधीशांचे घर आहे. हा प्रोफाईलमध्ये हा घटना घडते, पोलिसांची मिलीभगत वाटते काय मध्ये? नाही, मगाशी मी सांगितलं की या जिल्ह्यामध्ये गुन्हेगार, 2 नंबरवाले, जुगारवाले, नार्कोटिक्सवाले एवढ्या मोठ्या प्रमाणावर अलीकडच्या कालखंडामध्ये निदर्शनास आले की या निष्कर्षापर्यंत जायला हरकत नाही की पोलीस आणि या गुन्हेगारांचं संगनमत असावं. तर सीडी हे सगळं का चोरीला गेल्याचं आपल्या निदर्शनास आलेलं आहे. तर मग हा कुठेतरी ही महत्त्वाची कागदपत्र चोरण्यासाठी हा चोरीचा बनाव केला गेला आहे असं आपल्याला वाटतं? मला अजून मी निष्कर्षापर्यंत आलो नाही. पण जे कागदपत्र तुम्हालाही दाखवलं, मी तर आत्ताच आलो घरामध्ये, मी पाहिलं तुम्हाला सीडीचे हे दाखवलं, कव्हर सगळे दाखवले, उरलेल्या सीडी पण आता माझ्याकडे आहे, उरलेल्या सीडी पण आहे त्याही तुम्हाला दाखवल्या. आणि यामध्ये एक लक्षात येतं की टार्गेट कागदपत्रांवर का करण्यात आलं. म्हणजे चोरायचं असेल तर चांदी, सोनं वगैरे जे काही चोरायचं आहे, पण महत्त्वाचे कागदपत्रच का चोरी गेले. आणि त्याच्यातले काही कागदपत्र बाकी त्यांना म्हणजे कुणाला तरी माहिती आहे की त्याच्यामध्ये जे अति महत्त्वाचे कागदपत्र आहे ते बेडरूममध्ये आहे आणि जे कमी महत्त्वाचे कागदपत्र त्या खालच्या बेडरूममध्ये आहे. आणि ते कुलपात होतं, सगळे कुलपं तोडूनच घेऊन गेले. पण जेवढे काही खालचे कागदपत्र होते जवळपास 450 झेरॉक्स कागदपत्र हे या ठिकाणी चोरी गेलेले आहे. आणि हे सारेचे सारे कागदपत्र मी माहितीच्या अधिकारातच मिळवलेलं आहे. काही टेंडरचे आहे, काही याच्या संदर्भातले आहे. आणि ह्याच्यामध्ये कोट्यवधी रुपयाचा गैरव्यवहार झाला असं मला वाटत होतं. म्हणून त्याचा अभ्यास करण्यासाठी मी आपल्या एका 2-3 इंजिनियर मित्रांना पण ते दिलेलं आहे. पण तेवढेच नेमक्या कागदपत्र कसे गायब झाले याचाही मला आश्चर्य वाटतं. बाकी तर कागदपत्र घेऊन जाण्याचा काही हेतू किंवा उद्देश दुसरा असू शकत नाही. काहीतरी कुणाला तरी माहिती असल्याशिवाय ते गेलेच नाही. सीडी आणि जे कागदपत्र होते ते काही नेत्यांसंदर्भातले भ्रष्टाचाराचे नाही. आता सीडीच्या संदर्भात मी तुम्हाला फार माहिती देऊ शकत नाही. बऱ्याचशा गोपनीय आहे, काही बऱ्याचशा माहिती माझ्याकडे जी आहे ती आत्ताही आहे. तुम्हाला मी दाखवू शकेल थोडेफार त्यातले चित्र त्याच्यामधून, म्हणजे तुम्हाला त्याच्या माध्यमातून अंदाज येऊ शकेल. किंवा माझ्या मोबाईलमधूनही काही आहेत ते तुम्हाला कधी एकांतात व्यक्तिगत असं आहे, ते पर्सनल असल्यामुळे जरा दाखवायला व्यक्तिगत मी दाखवू शकेल तुम्हाला सारं जे माझ्याकडे आहे ते. पण कोणाच्या पर्सनल बाबीमध्ये पडू नये